फक्त संभाजीनगरची जागा हातातून गेल्यामुळे आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ही खतखत केवळ त्यामुळेच आहे का? अब्दुल सत्तारांची खतखत ही त्यांनी अनेक वेळेस बोलून दाखवली, पण आता मात्र ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बंड केल्यासारखं वाटतंय. अनेकांना वाटतंय हे बंडच चाललंय म्हणून. त्यामुळे हा सगळा जर प्रकार पाहिला तर महायुतीमध्ये खूप बेबनाव आहे हे दिसून येतं. एकाच ठिकाणी 3-3, 4-4 ठिकाणी झालेलं आहे. आत्ताच आपण ऐकलं तुमच्याकडनं. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की हे बेबनाव जास्त आहे. आता उद्या फॉर्म मागे घेण्याची वेळ आहे. एखाद्या वेळेस मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे जर उद्या परत त्यांना समजून सांगतील आणि मग काहीतरी आश्वासन देतील की बाबा 2.5 वर्षानंतर परत आता मुख्यमंत्री बदलणार आहे, तर ते त्यांना जागा पाहिजे असेल म्हणून त्यांनी हे सुरू केलं असं हे पण अनेकांनी बोलून दाखवलं. पण मला या ठिकाणी हेच सांगायचं की आता हे बेबनावाने आता कुठेतरी यांच्यामध्ये बेबनाव आणि यांच्यामध्ये भांडणं विंतुष्ट यायला सुरुवात झालेली आहे आणि ती आमच्यासाठी चांगली आहे. तो तर भाग वेगळा आहे, पण चंद्रकांतजी मला आणखीन तुम्हाला एक गोष्ट अशी विचारायची आहे की संभाजीनगरची जागा ही शिवसेनेचा किल्ला, मुळात संभाजीनगर हा विविध पद्धतीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पण राहिलेला आहे, परंतु आता कुठेतरी बालेकिल्लाच होता. त्यामुळे आता कुठेतरी आपले बालेकिल्ले हातातून सुटत चाललेत. अशा पद्धतीची ही कुठेतरी असलेली चिंता आहे का, खतखत आहे का? कारण पक्ष नेतृत्वाला सुद्धा अब्दुल सत्तारांनी म्हटलंय की सावध राहायची गरज आहे. काय वाटतं तुम्हाला? नाही, ॲक्च्युली मी आपल्याला सांगतो की मागच्या वेळेस शिवसेना एकच होती, तर त्यावेळेस आणि युती पण होती. त्यावेळेस अंबादास दानवे हे त्या ठिकाणी निवडून आले होते. नंतर मग शिवसेना यांनी फोडून टाकली या दोघांनी पण, आणि नंतर मग हे पाहिल्यानंतर मग आता तिथून एक ग्रुप सुरू झाला. पण आता ज्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना यांनी फोडली, तीच गत आता यांची शिवसेना